ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायली रविराजांना खूप मोठा खुलासा करणार आहे आणि या सगळ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट कारणीभूत ठरणार आहे। इकडे प्रिया तन्वी नसल्याचा सायली भयानक खुलासा करणार आहे आणि सायलीने दोन सत्य अशी दाखवलेली आहेत ज्यामुळे रविराजांना जबरदस्त धक्का बसलेला आहे। या सगळ्यामध्ये अस्मिताची पण भांडेफोड होणार आहे। अस्मिताने सायलीला मदत करून खोट्याचं खरं केल्याचं पण सिद्ध होणार आहे आणि सायली ही तन्वी आहे याची एक पुसटशी आता रविराजांना हॉस्पिटलमध्ये लिंक सुद्धा सापडणार आहे। हे सगळं कसं घडणार आणि सायलीने प्रियाचा खोटेपणा कसा पकडलाय, पण तिला अर्ध सत्य कसं काय समजलं की प्रिया ही तन्वी नाही आहे पण आपण स्वतः तन्वी आहोत हे तिला का नाही समजलं। अस्मिताने अशी कोणती वस्तू लपवून ठेवलेली असते आणि ती वस्तू रविराजांच्या कशी हातात लागते हे या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता धुलीवंदनाच्या दिवशी सायलीने प्रियाचा जबरदस्त अपमान केलेला असतो। सगळ्यांच्या समोर प्रियाला अर्जुनपासून लांब केलेलं असतं आणि हे प्रियाला काही सहन होत नसतं। काही केल्या मला या अपमानाचा बदला घ्यायलाच पाहिजे। यासाठी मग मात्र प्रिया खूप चिडलेली असते। अस्मिताला फोन करते आणि ती सांगते मी तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे या सगळ्यामध्ये मला तुला एवढंच सांगायचं आहे की ह्या सायलीला काहीही करून घराबाहेर काढण्यासाठी आपण आता दुसरी ट्रिक करायची। खूप झालं आता आपण प्रत्येक वेळेला हरत आलो, पण आत्ता आपण हरायचं नाही, आता त्या सायलीला हरवायचं। अस्मिता म्हणते माझ्या मनातलं बोललीस, पण करायचं काय ते तू सांगशील की नाही तू। यावरती प्रिया सांगते करायचंय काय म्हणजे एकच गोष्ट करायची, तू पूर्णाजीला सांग की ही सायली आहे ना हिचं बाहेर लफडं आहे। अस्मिता म्हणते पण तू सिद्ध कसं करशील। यावरती प्रिया म्हणते मला माहिती आहे ना लग्नाच्या आधी ती काय काय करायची ते। असं म्हणत प्रिया आता इकडे लग्नाच्या आधी सायलीचं अफेअर होतं असं सांगत सँडीला एका मुलाला तयार करायला सांगते आणि तो मुलगा आता सांगणार असतो की सायलीचं आणि माझं अफेअर होतं। पण इथे मूर्ख प्रियाला माहीत नसतं की हिच्याच विरुद्ध खूप मोठा पुरावा सायलीला सापडलेला असतो। एके दिवशी सायली धावत पळत अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते। अर्जुनच्या ऑफिसमध्ये आल्यावरती ती अर्जुनला सांगते सर मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी दाखवायच्या आहेत। अर्जुन म्हणतो कशाबद्दल बोलताय तुम्ही। सायली सांगते प्रिया आहे ना ती खूप खोटं बोलती आहे, मला असं वाटतंय प्रियाने काहीतरी गडबड केलेली आहे कारण मला माहिती आहे प्रिया तन्वी नाही आहे। मग मात्र अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं कळलं प्रिया तन्वी नाही। आता मात्र सायलीने आश्रमामध्ये ज्या वेळेला मधुभाऊंच्या केस संदर्भात म्हणजे काही कागदपत्र मिळवण्यासाठी गेलेली असते तेव्हा तिच्या हातामध्ये लागलेली फाईल ही महत्त्वाची ठरते। त्या फाईलमध्ये आता सगळं लिहिलेलं असतं। त्या फाईलमध्ये प्रत्येक मूल जेव्हा एंटर होतं तेव्हा त्याच्या अंगावरती असलेल्या सगळ्या खुणांची माहिती असते। मग मात्र सायली आता इकडे अर्जुनच्या इथे येते। अर्जुनला म्हणते सर हे बघा या सगळ्यामध्ये प्रियाच्या अंगावरती जे काही कपडे होते ना तो शाळेचा गणवेश होता। शाळेचा गणवेश असल्यामुळे त्यावेळेला अपघात झाला तेव्हा तर तन्वीच्या अंगावरती शाळेचा गणवेश नसणार आहे ना। अर्जुन म्हणतो यात पॉईंट आहे, पण या एका मुद्द्यावरून कसं काय आपण सिद्ध करू शकतो कारण DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली। ती सायली सांगते नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की प्रिया ही रविराज सरांची मुलगी असू शकते। अर्जुन म्हणतो पण आपल्याकडे पुरावा काय। सायली सांगते मी मधुभाऊंची भेट घेते। आता इकडे सायली मधुभाऊंची भेट घ्यायला गेलेली असते तोपर्यंत सँडी रविराजांकडे येतो। सँडी रविराजांना म्हणतो मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितोय, म्हणजे माझा एक मित्र आहे ना त्याच्यासोबत तुमचे ती अर्जुन सुभेदार त्यांची बायको तिचं अजूनही अफेअर आहे। रविराज म्हणतात वेड लागले तुला। यावरती आता सँडी सांगतो हे बघा म्हणजे मला असं वाटलं की ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी सांगितली। रविराज म्हणतात माझा तुझ्यावरती विश्वास नाही। आता रविराजांना हळूहळू सायलीवरती विश्वास बसायला लागला असतो, पण इकडे प्रियाने भरवल्यामुळे सँडी रविराजांना म्हणतो मी तुम्हाला त्याची भेट घडवून आणू शकतो। तुम्हाला जर त्या मुलाची भेट घडवून घ्यायची असेल तर तुम्हाला हे सगळं आणि सगळं गुपित ठेवावं लागेल, म्हणजे अर्जुन सुभेदार यांना पण सांगू नका। रविराज म्हणतात तुझ्या ह्या फालतू गोष्टीवरती माझा विश्वास नाही, ती माझ्या ज्युनियरची बायको आहे, तू तिच्याबद्दल असं कसं बोलू शकतोस। यावरती सँडी म्हणतो मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो। इथे सँडी अडकणार असतो कारण सँडी जो पुरावा देणार असतो रविराज वकील तो पुरावा अचूक पकडून हे सगळं ह्याच्या मागे प्रिया आहे हे त्यांच्या लक्षात येणार असतं आणि इथेच प्रिया अडकणार असते। तोपर्यंत सायली मधुभाऊंची भेट घेते।
मधुभाऊंची भेट घेतल्यावरती आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंना प्रिया संदर्भात प्रश्न विचारतात. मधुभाऊ म्हणतात, मला सुद्धा अशी कोणतीही गोष्ट आठवत नाहीये की ही प्रिया ही रविराजांची मुलगी आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही अपघाताची तारीख सांगताय ना, म्हणजे त्या दिवशी आमच्या सायलीचं भयंकर डोकं दुखतं आणि तो दिवस सायली मला भेटली होती. तोच दिवस मी सायलीचा वाढदिवस म्हणून साजरा करतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. मग त्या दिवशी सायली मला सापडली होती ना की तन्वी. आता मात्र अर्जुन हादरतो. अर्जुन म्हणतो, पण मधुभाऊ त्याच दिवशी तन्वी गायब झाली होती. मधुभाऊ म्हणतात, ते मला काही माहीत नाहीये, पण या सगळ्यामध्ये त्या दिवशी मला प्रिया सापडली नव्हती. प्रिया सापडली तो दिवस वेगळा होता, तिच्या अंगावरती गणवेश होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते सगळी गाठोडी तुम्ही बघून घ्या ना. अर्जुन म्हणतो, त्या गाठोड्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, सायलीचं गाठोडं सापडतच नाहीये. यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणतात, मग काहीतरी गडबड आहे. कारण सांगू का, प्रिया ज्या दिवशी सापडली त्या दिवशी तो दिवस नव्हता आणि खरं तर प्रिया काहीतरी गडबड करते आहे. प्रिया खोटं बोलते आहे, कारण ती रविराजांची मुलगी असती तर ती मला आधी नसतं का कळलं. यावरती अर्जुन म्हणतो, पण तुम्हाला तिच्या संदर्भात दुसरं काही आठवतंय का, म्हणजे जन्मखूण वगैरे. त्यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणतात, नाही, प्रियाच्या अंगावरती कोणती जन्मखूण नव्हती. त्यावरती अर्जुन म्हणतो, तिच्या पायावरील तुळशीपत्र. मधुभाऊ म्हणतात, नाही, तिच्या पायावर कोणतं तुळशीपत्र नाहीये, तुळशीपत्र सायलीच्या पायावरती आहे. अर्जुन म्हणतो, काय. यावरती मधुभाऊ म्हणतात, हो. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुनला साधारण गोष्टी लक्षात येतात. त्याच दिवशी सायलीचं सापडणं, त्याच दिवशी प्रिया न सापडणं आणि सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र, याचा काहीतरी ताळमेळ आहे. आता हे अर्जुन मनातल्या मनात नक्की करतो आणि फायनली आता मात्र अर्जुनची शोध मोहीम सुरू होते. आता रविराज सँडीने दाखवलेल्या मुलाची चौकशी करायला सांगतात. ज्या वेळेला सँडीने दाखवलेल्या मुलाची चौकशी केली जाते तर म्हणजे डिटेक्टिव्हच ते जवळजवळ त्या मुलाच्या मागे लावतात, कारण हे प्रकरण काहीतरी विचित्र आहे. सायलीचं अफेअर असणं शक्यच नाही हे रविराजांना पटलेलं असतं. त्यावेळेला रविराजांना समजतं की त्या सँडीच्या मित्राला, म्हणजे जो सांगतोय की माझं सायलीसोबत अफेअर आहे, त्याला तर चक्क प्रियाने म्हणजे तन्वीने पैसे दिलेत. रविराज हादरतात. काय हा गुंता आहे. सायलीला बदनाम करण्यामागे प्रिया का लागले. एक एक तेढ आता सुटत चाललेली असते आणि फायनली अर्जुन रविराजांची भेट घेतो. अर्जुन रविराजांची भेट घेतो आणि म्हणतो, सिनियर, म्हणजे मी जी गोष्ट सांगणार आहे कदाचित तुला ती पटणार नाही. कदाचित तुला वाटेल की मी उगाचच या सगळ्यामध्ये पडतोय, पण जे मला समजलंय तेच सत्य आहे आणि मी ते तुझ्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. मग तू मला काहीही बोल, पण हे सत्य तुझ्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटतंय. फायनली रविराज म्हणतात, बोल, काय सांगायचंय तुला. मग मात्र अर्जुन सांगतो, मी जे सांगतोय ते ऐक. मी मधुभाऊंकडे गेलो होतो. मधुभाऊंनी मला ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्यावरून काहीतरी चुकीचं आहे हे कळतंय. आता अर्जुन विचार करतो, जर मी सायलीबद्दल बोललो तर लगेचच सिनियर मला इथून पाठवेल आणि म्हणेल की तू खोटं बोलतोयस, म्हणून मी फक्त प्रियाचाच सध्या विषय काढतो. असं म्हणत रविराज आता मात्र सांगतात. रविराजांच्या समोर अर्जुन सांगतो की मी मधुभाऊंना भेटायला गेलो होतो. मधुभाऊंनी मला सांगितलं की प्रियाच्या पायावरती कोणतीही तुळशीपत्राची खूण नाहीये. काय आहे हे मला माहीत नाहीये. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी म्हणजे तुझा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी प्रिया सापडली नाही. रविराज म्हणतात, तू काहीही बोललास ना तरी मला राग नाही येणार, कारण आज मला जे समजले ना ते खूप भयानक आहे. मग रविराज सगळा घडलेला प्रकार सांगतात. अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, यात काहीतरी गडबड आहे. म्हणजे तन्वी ती नाही आहे हे सत्य आहे. तू एकदा पायावरची खूण चेक कर. DNA रिपोर्टचं मला माहीत नाही आहे, पण कुठेतरी पाणी मुरते. मी तुला म्हणत नाही आहे की तू आत्ताच्या आत्ता कर, तुझ्या मनाला पटेल तेव्हा तू कर. असं म्हणत आता मात्र अर्जुन इकडे रविराजांना समजावतो. रविराज हादरतात. आता फायनली सायली रविराजांची भेट घेते. रविराजांची भेट घेऊन मग मात्र ती मधुभाऊंकडून आणलेले लहानपणीचे सगळ्यांचे फोटो दाखवते आणि मग मात्र सगळा खुलासा होतो. सायली स्वतःचा लहानपणीचा फोटो, सायली प्रियाच्या लहानपणीचा फोटो, हे सगळे फोटो दाखवल्यावरती रविराज हादरतात. सायलीचा लहानपणाचा फोटो हाच तन्वीचा फोटो आहे आणि प्रिया ही आपली मुलगीच नाही, मग सायली आपली मुलगी आहे. रविराज हादरतात. आणि हे तुला कुठे मिळालं. सायली सांगते, हे आश्रमाच्या रेकॉर्डमध्ये आहे. म्हणजे हा मी फक्त फोटो काढलाय, तुम्ही रेकॉर्ड जाऊन ऑफिशियली चेक करू शकता. रविराज हादरतात. रविराज रेकॉर्ड चेक करतात. या सगळ्यामध्ये प्रिया तन्वी नसल्याचा भयानक उलगडा झालाय. सायलीने सत्य दाखवल्यावरती रविराजांना धक्का बसलाय की सायली आपली मुलगी आहे. अर्जुनला आणि रविराजांना दोघांना एकाच वेळेला एकच गोष्ट कळले, पण ही गोष्ट जगासमोर पुराव्यासकट कशी येणार पाहणं रंजक ठरणार.